लास्ट काय म्हणतात लाईव्ह सेव्ह करायला गेली ते सेव्ह झालं नाही, ते डिलीट झालं. हे पहिले काढून घेऊ. तसं तुम्हाला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. येणारे सगळे वर्ष चांगले जावो तुमचे पण आणि तुमच्या फॅमिलीचे पण. 50 रुपयाला हे खरं तर आहे ना बँगल्स हे कडे हे असं रोडवर असतात ना ते त्यांच्याकडे 100ला आणि ट्रेनमध्ये पण येतात ते पण 100ला विकत होते, पण 2-3 वेळा फेऱ्या मारल्यावर फायनली 50 रुपयाला एक भेटलं, म्हणजे 100ला 2 बाईकचे आहे. माझ्याकडे पहिले पण होते असे कडे होते. जास्त बांगड्या घालायला प्रिपेअर नाही करत, मला हेच आवडतं. राईट हां आपले ते चांगले वाटतील की नाही वाटत आय डोंट नो. ट्राय करणे मी की आता काय हे पण 100ला घेतलेली मी, ट्रेनमधूनच घेतलेले आपण हे वाले. सूट होईल का? कुठं बाहेर जायचं, घरातच राहायचं. घालून बघू इसके वापरायला काय नाही पटलं तर मम्मीला देईन. कसं वाटतं वेट ब्राईटनेस फुल केली कसं. ओ अमलाच्या इकडे ये पडशी उजेड सुंदर दिसते, मला आवडला. क्यूट आवडला. चल निक काढू. सुंदर दिसते बोलते. ते सुचले ना तर ओलं गळा आहे ना खूपच मोठे ब्लाउजचा. खूप जुनी साडी, आय थिंक मला 22ला माझ्या भावाने घेतली. माझ्या वहिनीला माझी चॉईस माहिती. मला असेच आवडत साध्या सुद्धा ढिंच्या पण आवडत साड्या. तर ब्राऊन मध्ये आज जाऊया. पडलास ना तर तंगडे तुटतील तुझे, मला काय नाही, उडत जा. एका बॉक्स मध्ये सगळे लिपस्टिक ठेवून. आज परत ब्राऊन शेड मध्ये जाणार, कारण की अपने को ब्राउन शेड लिपस्टिक अच्छी लगती है, बट आय थिंक पिंकिश मध्ये गेलेलं काय वाईट नाही. फ्लिकाचा हा शेड आहे माझ्याकडे, बट तो ऑरेंजिश मध्ये जातो, ऑरेंजिश ब्राउनिश मध्ये जातो. चल बेटा हाच लागलो. शांत नाही, चल चल, नाही नाही
तुझे एवढे मोठे नोटा नोटा बघून बघून पागल होतील सगळे. ह्याची नोटा बंगला घेणार आहे. नवीन नवीन आता घेते आईच्या घरी. पोऱ्या झाल्या पागल. मी नाही झालं पागल. नाही, हा पागल झाला नाही, ऑलरेडी आहे. नाही पागल हो. नाही मी. आहे आहे. नाही बोललो ना. कोण आहेस तू? पहिचान कोण? मी इथे लिप लायनर बघते कोणता चांगला वाटेल. मग अशी पिन घुसली मी इथे. ले बेटा नाही जाएगा. मला ब्राऊन शेड होता. ओम ओमला विचारूया इथे. बघतोय मी तुला. माझ्याकडे ना ही लिपस्टिक आहे. उजेड हे कर. नको ते फालतू शेड आहे ना, हे करू नका. पहिले सांगते ना, तर लाती निवडून निवडूला. कुठं गेली ती? अरे मरू दे, चल यातले शेड सांग. हा ही मार्सची आहे ब्राऊन शेड. ही NY NYची आहे. आणि याचं काही आई बाप माहीत नाही मला. ही आहे लिपस्टिक आणि ही फ्लिकाची लिपस्टिक. याच्यातून सांगायच्या आधी हीच चूज केली. ओ सॉरी. मग ही ब्राउनिश हम मॅट सॉफ्टमध्ये जातो. प्रॉपर मॅट नाही आहे. हात लावला की निघून जातो. स्मूथ आहे. स्मूथ ब्राऊन आहे. ब्राऊन लाईट ब्राऊन. हा त्यातला पिंकिश ब्राऊन आहे. मला जो शेड लावायचा होता नाही चूज केला. खूप काय बरं आहे मला. बेटा काल मी व्यवस्थित माझं सामान व्यवस्थित ठेवून दिलं, पण काय हा लिकाचा काजळ पण भेटला आपल्याला. एक मिनिट, कोणता बोट चूज करते. हा जर चूज केला तर फाउंडेशन लावायचं नाही. हा नाही, फाउंडेशन लावायचं आहे की नाही हिमांशू चूज कर. हो नाही. ए ओम इथे इकडे याच्यातून चूज कर कोणता. काय काय करू काय काय अरे फाउंडेशन लावायचं का नाही बोललो. हा तुम्ही नाही बोलला. आले यार परत कर ना. दारे करणार नाही नाही प्लीज एकदाच प्लीज निघ. प्लीज. चालता हो फुट. मला आज लावायचं होतं पण ठीक आहे तो नाही बोला. कॉम्पैक्ट तो लगा सकते हैं ना. जेल लाइनर
जास्त लाईट पण नाही जास्त डार्क पण नाही, मीडियम टोन आहे. जे लायनर ब्राऊनवाला जो मी पहिले यूज करायचे त्याच्यावर सूट होतं. हे कानातले सूट होतात का? मस्त आहे. आणि तुला काय माझ्याशी प्रॉब्लेम आहे? नाही. हो, मग तुम्ही नाही का मला फाउंडेशन लावायचं होतं. काय नाही झालं. 8 वर्ष अगोदर योगा झाला आता तो घोडा. कोणतरी ना लास्ट बोलतात ना लास्ट लाईफमध्ये बोललेलं मॉडर्न करतो. मी लाजिया, मैं खूप लाजिया, मेरे को बहुत लाज आया. मी शोधते शार्पनर, तो भेटत नाही. केस बारीक बारीक केस येते. ऑलमोस्ट मी रोज लाईव्ह येते. ज्या गोष्टी मला लागतील त्या गोष्टी मी इथे येते व्यवस्थित. स्टार्ट करूया. मला आज आय मेकअप पण करायचं होतं. पण बाई इज्जतच नाही ना बाई. ओम डायमंडची टिकली बघितलीस? हो. हे मी जे काही बोलते ना तो रिपीट करताना मला खूप भारी वाटतं. डायमंडची टिकली माझं पोळा. मी लिप लायनर लिपस्टिक रेड कलरची ते इकडे लावायचं. इथे टिक्का लावू का खाली? हां वरती इथे हे ओ इथे. आय होप इथे चुसते काय करू? काय काय जा. काय नाही बोल ना. नाही ना जा. बोल ना. बोलायचं सांगायचं असेल तर सांग. काउंटर. काउंटर नाही रे काउंटर. बोल ना, शार्पनर दे ना शार्पनर. शार्पनर. हां लिप लायनर शार्प करायला मला हवाला शार्पनर दिला त्याचा. जाऊ दे काय बरं आपण शार्प झालेलं इथे. मी माझा पसारा घेऊन बसलेली आहे. आय शॅडो ओले ब्रशेस ओले आहे बट हा पण यूज करू शकतो ना. हा ओला आहे. सगळे ब्रशेस ना ते मी धुतले म्हणून ते ओले ते.
लोकल है भाई, कुत्ता ही है। तो भी फेविक्विक लगा के चिपका के मस्त चेक वापरणे का कोण बघायला येते काय मी वापरते काय नाही. तो फ्लॅट असं असं असेल ना तो यूज करणार ॲल्कोसॉल. ओके हा कॉन्टोर ब्रश असतो. हो चपटासा बट त्रिकोणी हा असा ब्रश असतो. ते आता मला माहीत पडलं. सगळे ओले आहेत बरोबर. आज काही ब्रश जास्त यूज नाही होणार. हात क्लीन करून घेऊया. चेहऱ्याला लावायचं आहे व्यवस्थित केला पाहिजे. बारीक बारीक केस घेतात म्हणून काळ ओले ओले साफ करून घ्यायचं. जिथे मी लास्ट ते CSTला दातांच्या डॉक्टर हॉस्पिटलमध्ये गेले ना त्यांची म्हणजे जे डोंबिवलीमध्ये स्टुडंट्समध्ये बोललं जातं ना बायका चिडतात मावशी लोक. मावशी नाही सिस्टर्स तशी तिथे नाही. मस्त शिस्तीत तिचं ते उत्तर देतात. सॉरी लिकायचं मॉइश्चरायझर. हा ड्राय जे असतं ना ते होऊन जातं. म्हणजे झूम करते. सोन्याची काळातली गोतनी ग. गळ्यामध्ये माळ नाही वगैरे ही तरी पण अशी केस घेऊन अशी नंतर आपल्या अवकात यायचं थोडंसं ऑब्झर्व काय बोललं मी एकदा गुंता म्हणजे केसांचं काढते आणि कणी जास्त लावत नाही केसांना आधीपासून. आज फाउंडेशन नाही लावणार त्याच्यावर ल्युमी ग्लो आहे रेनीचा तो यूज करतो.
ग्लोसाठी. कन्सिलर लावूया असं वाटते, कारण की इथे जे आहे कन्सिलर लावू शकते. व्यवस्थित डोले मेसी ना पाणी निकलतं. जो कन्सिलर आपण यूज करणार आहे तो आहे, फाउंडेशन नाही यूज करणार ना, त्यामुळे छान कन्सिलर वापरले. शुगरवाला पण आहे आपल्याकडे, बट हा वाला यूज करणार आहे व्हेरी मिसचा, जिथे मला वाटतं आहे. माडे माडे 3 हो, 1 2 3 4. चमाड दे, नाचू नको. मला असं वाटलं तुला सांगावं चमाड दे म्हणून मी बोलले. असं गरजेचं नाही, तुम्ही लावू शकता नाही लावू शकता, तुमच्यावर. आयब्रो करून घेऊया. या डोळ्यातून पाणी येतं. मला पाणी दे मडक्यातला. हा जो आयब्रो पेन्सिल आहे त्याचं फक्त हा हिस्सा वापरणार आहे, कारण की पेन्सिल संपा झालेली आहे. हे कन्सिलर असंच राहू, काय हरकत नाही. गुटखा खा. बसून का? व्यवस्थित कोण करून. माझा हा आयब्रो छोटा आहे, शॉर्ट आहे, आणि हा लॉंगर आहे. असा फ्लॅट ब्रश गरजेचं नाही की या सोबतच झालेला पाहिजे, कोणताही चालेल. थोडासा फ्लफी आहे, प्रॉपर फ्लॅट नाही आहे. ह्याला टाकणार होतो गरम पाण्यामध्ये, पण गरम पाणी केलं नव्हतं.
एकदम हलका हातामध्ये, म्हणजे ब्रशवर जास्त प्रेशर न देता एकदम हलका हातात. हे ना काय ना कधी माझ्यासोबत होता आणि इज्जतीचा फालुदा होत नाही. असलेली नसलेली इज्जत इकडून देत. मे बी जी टेक्निक मी यूज करते ते रॉंग असेल, मे बी. तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही यूज करू. कोण नाही म्हणणार, कोण बोलायचं तरी वगैरे नाही निकल असं बोल, म्हणजे असं पर्सनल कोण काय बोलत. नाहीतरी असं ऑनलाईन तर बाबा बरेच रिकामटेकडे बोलणार, बाया पण आणि पुरुष पण फेक अकाउंटवाले, आणि त्यांचं काय मनावर घ्यायचं नाही. त्यांना घरातले पण मनावर घेत नसते, म्हणून इथे बडाच काढायला येतात दुसऱ्यांच्या आईवर. मला हे कळत नाही, हा वाला आयब्रो करताना काही प्रॉब्लेम नाही, बट हा आयब्रो करताना जाम म्हणजे असं त्रास होतो. आय थिंक माझी सवय तुटली म्हणून. मी एकदा डीप केला आहे, म्हणजे एकदाच घेतलेला प्रोडक्ट परत घेतला नाही. जर आपल्याला डार्क हवा असेल तर अजून डार्क करू शकता. मी जेव्हा हॉस्पिटलमधून बाहेर म्हणजे घरी आली, जेव्हा मी रील वगैरे पोस्ट करायला नवीन आय डीवर या आय डीवर पोस्ट करायला चालू केली, तेव्हा मी ना म्हणजे अंदाज चुकलेला ना आयब्रो कसं करू वगैरे. तर इथे डार्क असायचं आणि इथून डार्क ते डार्क इथून, बट इथून असं असतं ना डार्क टू लाईट यायला पाहिजे असं असतं. आयब्रोचं तसंच असतं ना. मी माझे स्वतःचे व्हिडिओ मी बघितले, ज्या व्हिडिओमध्ये एवढा सांगतो. करत नाही म्हणत, चल हो. तर काय म्हणत होती, जे आयब्रोसाठी जो असतो आयब्रो जेल ब्लू हेव्हनचा तो यूज करतो. शेट लाईट गेली बाई. हिला पण फटकीचा रोग दुपारचाच येतो, आणि मेन म्हणजे आता घामाघूम होणार नाही. देवा काय
इथे प्रोडक्ट लागलाय जास्त. हा एकदम शॉर्ट छोटूसा आणि हा लॉंगर वाटतो ना, माहिती आहे मला, बट नंतर ट्राय करू. थांब. Really? गेली ना. मला वाटतं चालू आहे. तुला काय काय वाटतं ना ते तुझ्याकडे. ओके, हे शॉर्ट मिस केलाय, जाऊन दे चल. इथे पॉइंट आहे. आवाज करू नको. पण काहीतरी पंखा सारखं दे ना हवा घालायला. काय? जो फाउंडेशन ब्रश आहे त्याच्यानेच कन्सिलर डाग करून. मेकअप केल्यावर पंख्याच्या खाली एसीच्या खाली असलेलं बरं. मॉलमध्ये जे पोरी असतात मेकअप सेल करणारे ते कसं 12 ते 10 तास आहे ना मेकअप करून एसीमध्येच असतात ना ऑल, म्हणजे शॉपर स्टॉप, लाईफस्टाईल, जिथे पण कॉस्मेटिकचे गोष्टी भेटतात. इनफॅक्ट बाहेर मॉलमध्ये पण ए सीच असतं ना पूर्ण हॉलमध्ये. मग ते ए सीच्या अराउंड मुली राहतात, मग त्यांचे क्रॅकी लुक दिसत नाही, राईट. बऱ्याचदा कस्टमर अशी कंप्लेंट्स करतात की तुमचा असं प्रॉपर मेकअप आहे. त्यांचा एक्सपिरियन्स असतो पोरींचा मेकअपमध्ये. आणि दुसरी गोष्ट की ते थंड वातावरणामध्ये राहतात. आता मी बिना पंख्याची इथे बसलेली, माझा आयब्रो विचित्र मोठ्या चिट्ट्या झालाय. असं तुम्ही लाईटली कट पण करू शकता, म्हणजे कन्सिलर किंवा फळेवर तुमच्याकडे जे काही असेल. झूम करते म्हणजे ऑली लाईट देव बाप्पानी ऐकलं. थँक्यू. जे कन्सिलर आहे त्याचं ते व्यवस्थित रॅबडअप करून लावून टाकलं. त्याच्यातून आता ब्लशर त्याला नाही विचारत, तो दुसरंच काहीतरी सांगतो. हा ब्राउनिश लवरचा आहे, ब्राऊन शेड. ॲज युजुअल सारा मॅमने सांगितलेल्या गोष्टी आहेत. विदाउट मेकअप पण हे लावू शकतो आपण.
म्हणजे कसं ना की हा लिक्विड फॉर्ममध्ये असून सुद्धा म्हणजे तुमचा बेस हरवत नाही. मी पहिले ना कॉन्ट्रोल करायची बेसला, तर आता मी विचार करते कॉन्ट्रोलिंगचं करत, पण महाराज माहिती कॉन्ट्रोलचं. ओम भात आहे तो खाऊन घे, भात बनवले तो खाऊन घे. बोलो खड्ड्यात जा, खड्ड्यात जा, तू खड्ड्यात जा. जे कन्सिलर डॅब डॅब करून लावलेलं तेच ब्रश आहे. बघ बाई, आत्ताच घेऊन बसलेली कॉम्पॅक्ट तो हरवला. इथे माणसं प्रोडक्ट काय चीज आहे ना बाई, भेटला व्हेरी सो आहे तो कॉम्पॅक्ट यूज करतो मी. शेड नंबर 01. नाही माहिती तुम्हाला कसं काय वाटतंय, म्हणजे मी विसरते. इथे नाही पकडायचं, इथे सवय नाही. तुम्हाला माझं नाही कसं वाटते ना वाटते, आवडतं का नाही. रेग्युलर मी हेच अशीच काय ना काहीतरी करत बसते. बोला नाही, मी एकटी असते. हा जो कॉम्पॅक्ट आहे ना तो ब्लर इफेक्ट आहे तिथे यांचा, फरक दिसतो का नाही. ऑलमोस्ट याची फिनिशिंग जी आहे ना ती काय त्याचं नाव ते ब्रँडचा, मेकअप करा नाही करा ते स्माइल लाईन दिसणार. लगेच नाही दिसली तर थोड्या वेळात दिसणार, पण दिसणार. भाई काही काही पोरी नाही एवढा सुंदर असतात ना, त्यांच्या चेहऱ्यावर एक पण डाग डूब काहीच नाही. किती लकी आहेत ना. नाहीतर मी इकडे छोटे छोटे पिंपल्स जाम भारी वाटते त्या पोरींना बघायला. भेटतात म्हणजे असं लेडीज डब्यामध्ये वगैरे
गळायला विसरू नका. पहिले तर अशा हाल इथे ना फिश टँक बनवून फिशला सोडू शकतो एवढं खड्डा होता. आता जर पूर्ण गुंजूनच गेलो तो खड्डा. तर माझा ब्लशर जो आहे तो लाईट झालेला आहे. तर मायक्लॅमचा जो आहे पीच नाही पीच कलरचा शेड आहे.